वडवलीचा एखादा प्रतिनिधी असेल तुमच्याकडे नक्कीच लगेच संपर्क साधायचा. विशाल पाटील वडवली लगेचच यायचे तुम्हाला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. लगेच टॉस केला जाईल आणि जो निर्णय आयोजकांनी घेतला आहे त्याचा नक्कीच स्वीकार टीम वडवली बला करावा लागेल. यायचे विशाल लगेचच टॉस बॉक्समध्ये आणि सोनापाडाचे कॅप्टन देखील त्या ठिकाणी जॉईन होतील. एका ओव्हरनंतर आपण टॉस करू वडवली ब विरुद्ध सोनापाडा या दोन संघांच्या दरम्यान. आणि काही जे निर्णय विशाल तुमच्यासाठी घेण्यात आले आयोजकांच्या माध्यमातून त्या नियमावलीचं पालन तुम्हाला करावं लागेल. थँक्यू सो मच. थँक्यू. तर ओव्हर ब्रेकमध्ये केला जाईल टॉस. वडवलीचे कॅप्टन विशाल यायचे नाणेफेकीसाठी आणि टीम सोनापाडाच्या कॅप्टननं टॉससाठी यायचं आहे.
हेलो। तो चलिए धन्यवाद। चलेंगे मैच की तरफ। देखिए यहाँ पर खास इंटरव्यू लिया जा रहा था निश्चित रूप से। यहाँ से बड़ा मैच देखिए यहाँ पर, जहाँ पर 2 विकेट गिर चुके हैं। यहाँ पर सलामी बल्लेबाज है। कहते हैं ना, दिल ने चाहा जिसे जान से ज्यादा और वही रुलाती है सबसे ज्यादा। जिस एजाज कुरैशी के ऊपर उम्मीद लगाए थे, और ये देखिए क्या बढ़िया गेंदबाजी हो रही है। लाजवाब ढूंढो रे ढूंढो, और एक विकेट का यहाँ पर पतन गिरता हुआ। सोमी ढोंगरे हो गए गुमरे। धन्यवाद ढीचे। तो चलिए यहाँ पर बात करेंगे। 3 विकेट गिर चुके हैं, लेकिन इस मैदान के अंदर देखिए कृष्णा सातपुते। कहते हैं ना, शाम अभी जिंदा है और रात अभी जिंदा है। टीम का टोटल देखिए बना है, क्योंकि कौसा से हमेशा मिलता है कल्याण के लिए बस, और टीम का रन है 10। तो चलिए बात करेंगे यहाँ पर 12 रन देखिए यहाँ पर हो चुका है। 2 रन माफी चाहेंगे, थोड़ा सा लाइन दिखाई नहीं दिया, लेकिन कोई बात नहीं। टेस्ट में 400 रन बनाने वाले ब्रेन लारा, और टीम का रन है 12। बहुत बढ़िया। हमारे बीच मौजूद है गली न्यूज के रिपोर्टर जनाब इब्राहिम शेख साहब, हम उनका भी खैर मकदम करते हैं। तो चलिए मैच बात करेंगे। देखिए क्या बढ़िया मुकाबला, सेमीफाइनल मुकाबला, हाई वोल्टेज ड्रामा। देखिए हमेशा दर्शक इसी तरह के मुकाबला का इंतजार करते हैं। कहती ना, वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो, और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो। नए बैटर देखिए, कहते हैं ना, अनहोनी को होनी करता था महेंद्र सिंह धोनी, और योगेश वेनकर कुल कप्तान से, और एक बार जिम्मेदारी इनकी तरफ बढ़ चुका होगा। 2011 की वर्ल्ड कप देख लीजिए, जैसे 2 विकेट जल्दी गिरे थे, लग रहा था कि युवराज सिंह मैदान में आने वाले हैं, लेकिन आ गए थे तभी MS धोनी। लेकिन योगेश वेनकर देखिए यहाँ पर, मैंने यही बात बताया, बढ़िया कप्तानी करते हुए, और उन्होंने भी ठान ली है जब तक उनकी दाढ़ी सफेद ना हो तब तक वो कप्तानी करते रहेंगे। MS धोनी। बढ़िया मैच। गेंदबाजी की भी सराहना करना चाहूंगा। सोमटी देखिए क्या बढ़िया गेंदबाजी, समझ का क्रिकेट। देखिए हल्की हाथों से गेंद को खेले, यहाँ पर अच्छी सोच है। कृष्णा सातपुते देखिए ये खिलाड़ी, कहते हैं ना, कहीं घुंघरू मचलता है कहीं आंसू निकलता है। कहीं घुंघरू मचलता है कहीं आंसू निकलता है, और इन्हीं का नाम कृष्णा सातपुते हैं, और जिनकी बल्लेबाजी से अच्छे अच्छे गेंदबाज का पसीना छूटता है। लेकिन यहां पर जरूरत है उन्हें एक अच्छा इनिंग की। कहते हैं ना, शाम अभी जिंदा है, ये रात अभी जिंदा है। दिल कहता है कि मैच अभी जिंदा है। मैच नहीं समाप्त होता है 1-2 बल्लेबाज के आउट हो जाने से, क्योंकि मैदान के अंदर कृष्णा सातपुते अभी जिंदा है। कायनाथ जी देखिए यहाँ पर तशरीफ रख चुके हैं। थोड़ा सा रौनक बढ़ता हुआ चलेंगे इस मैच की तरफ। क्या बढ़िया मुकाबला। देखिए मैं हमेशा कहता हूं, खेल जिंदगी का हो या खेल क्रिकेट का हो, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला टक्कर का हो। ये चलिए भाई, मुश्किलों से एक रन निकाल रहे हैं यहाँ पर। बढ़िया फील्डिंग देखिए, एफर्ट कमाल की, ओवर थ्रो हल्की से नजरें हटी, दुर्घटना घटी, यानी मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए। जब एक खराब फील्डिंग होता है ना, वहां स्ट्राइक रन आ जाता है। इसलिए तो कहता हूं, शराब यूं ही बदनाम है, असली नशा तो मोबाइल में है। गेंदबाज यूं ही बदनाम है जब खराबी फील्डिंग में हो। कृष्णा सातपुते देखिए अभी तक इंतजार कर रहा है। कहते हैं ना, ठहरा हुआ दरिया काफी गहरा हुआ करता है। और पहली बार देखिए शायद उनके सामने में कमेंट्री करता हुआ योगेश वेनकर जी का तारीफ शुक्रिया अदा करना चाहेंगे। टूर्नामेंट का तारीफ किए अंपायर, पूरी कमेंटेटर पैनल को। यहाँ पर हवा में गेंद, फील्डर पहुंचे यहाँ पर, क्या कैच लिया गया। ओहो चिंगो चिंगो। कहते हैं ना, जिंदगी में मेहनत इतना करो कि किस्मत भी कहेगा बेटा ले 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 ले, ये तेरी अमानत है। और इश्क की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया, और कृष्णा सातपुते के आउट होने के बाद सारा का सारा उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद।
धन्यवाद डीजे। क्या गेंदबाजी सोम ने यहाँ पर कर दी है। और कृष्णा सातपुरे। दोस्तों ये क्रिकेट है, ये कोई सलमान वाली पिक्चर नहीं। हर मैच पे हिट देते रहेंगे। एक था टाइगर सुपर हिट, टाइगर जिंदा है सुपर हिट, अगर टाइगर मुर्दा भी आएगा ना सुपर हिट, लेकिन क्रिकेट में हमेशा नहीं दे सकते वो सुपर हिट। क्रिकेट एक ऐसा चीज है, लेकिन यहां पर देखिए 4 विकेट खोए हैं। एक ऐसा अंतरराष्ट्रीय मुकाबला हुआ था जब 5 विकेट आधे टीम घर वापस गए थे, जब हिंदुस्तान का आधा टीम ढेर था। इंग्लैंड को पता था कि मैदान के अंदर एक शेर था, और वो शेर कोई नहीं युवराज सिंह था। 326 का पीछा करना था, और मोहम्मद कैफ के बीच में क्या भागीदारी हुई थी। और वहां से देखिए जहीर खान के साथ मैच को जाकर फिनिश किए थे। बहुत बढ़िया योगेश वेनकर। देखिए इनके ऊपर वो जिम्मेदारी रहेगा, कौन मुकाबला भूल सकता है। दूसरा वनडे मुकाबला साउथ अफ्रीका के साथ में जब हिंदुस्तान का खेला गया था, 100 के अंदर 5 विकेट गंवाए थे। उसके बाद एमएस धोनी ने एक बढ़िया शतक इनिंग्स खेले थे। तो चलिए यहाँ पर जो सामने है कमेंट्री बॉक्स के सामने, वो थोड़ा बाजू में आ जाइए, थोड़ा साइड में आ जाइए। यहाँ पर दिखाई नहीं दे रहा है अंपायर क्या डिसीजन दे रहे हैं, कैच कहाँ हो रहा है या ना हो रहा है। तो चलिए यहाँ पर और एक देखिए यहाँ पर खिलाड़ी है भूषण पाटिल। देखिए बतौर लेफ्ट हैंड बल्लेबाज हैं, जिनके अंदर उनके पसंदीदा खिलाड़ी हैं एडम गिलक्रिस्ट। अंतरराष्ट्रीय की बात करेंगे, लेकिन क्या कसमाकस गेंदबाजी हुई है, लाजवाब है। और गेंदबाज सौरभ देखिए गेंदबाजी की तैयारी करते हुए लाजवाब वापसी। देखिए अब टॉस जीते थे, पहले फील्डिंग चुने थे, और ये चलिए भाई सीधे बल्ले से खेले, 1 रन आता हुआ बड़ी आसानी के साथ। तो चलिए यहाँ पर ओडोली टीम के कप्तान और सोनारपड़ा टीम के कप्तान आपको टॉस बॉक्स पर आना होगा, लेकिन जो यहाँ पर डिसीजन रहेगा उसके साथ आगे बढ़ना होगा। तो चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहाँ पर 16 रन, 4 विकेट खो चुके हैं। देखते हैं एक साझेदारी बनाने की यहाँ पर कोशिश कर रहे हैं, लेकिन क्या यहाँ पर साझेदारी बन पाएगा। और क्या बढ़िया गहरा चोट दिए हैं। कहते हैं ना कि सेनापति को गिरा तो सेना अपने आप गिर जाएंगे। यहाँ टॉप ऑर्डर के बल्लेबाज को गिराए हैं, लेकिन देखिए ओपन मैच जब रहता है ना, उसमें हर कोई सर सेनापती के जैसे रहते हैं। तर कौसागावचे साईनाथ भाऊ टकले यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत। तर यायचे टीम सोनापाडाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत। वडवली बच्या कॅप्टनला हा ऑफिशियल कॉल आहे, तुम्हाला टॉस साठी विशाल लगेचच पोहोचायचं आहे, कारण या ओव्हर नंतर टॉस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्या ठिकाणी केला जाईल। मान्यवर देखील आपल्या सोबतीनं जॉईन होतील। तो चलिए योगेश वेंकटर ने आखिरकार दिखा दिया भाई, आलू ही आलू नहीं, हम टमाटर का चटनी भी खाएंगे। रोहित विराट छोड़िए, एमएस धोनी के जैसे छक्का उड़ाएंगे। यही बात मैंने कहा था, अनहोनी को होनी करता है महेंद्र सिंह धोनी। योगेश वेंकटर देखिए यहाँ पर उम्दा छक्का। हमारे बीच हमारे मुमरा कलवा के लाडले नगर सेवक जनाब अजीज शेख साहब तशरीफ ला चुके हैं, और उनके साथी जनाब वसीम गुड्डू साहब भी तशरीफ ला चुके हैं। हम उनका खैर मकदम करते हैं और उनसे गुजारिश करते हैं कि स्टेज पर तशरीफ लाए और स्टेज की शोभा बढ़ाए। चलिए ओहो उड़ाया फिर से, वाह रे वाह, गिली 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 चंपा, खुश है रंबा, गेंद गया लंबा, ठोकम ठोक दीजिए। धन्यवाद डीजे। थँक्यू डीजे। कॅमेरामॅन TanesCricket.in वायरलेस कॅमेरा घेऊन लगेचच आपल्याला पोहोचायचं आहे। योगेश वेंकटर को देखिए पर 1000, क्या बढ़िया बल्लेबाजी करते हुए। इसे कहते हैं रख भरोसा खुद ही पर, क्यों ढूंढते हो फरिश्ते। भाई परिंदों के पास कहां होते हैं नक्शे, फिर भी ढूंढ लेते अपने रास्ते। तीसरा ओवर देखिए निशाना बनाते हुए, हैट्रिक के लिए मौका यहां पर, उड़ाया फिर से एक बार, वही दैया, मार डाला रे, मार डाला रे, मार डाला रे, मार डाला रे। क्या बढ़िया बल्लेबाजी यहां पर।
धन्यवाद डीजे। ये चलिए भाई, 3 छक्का लगाने के बाद योगेश वेंकर बता रहे हैं, कपड़ ना डालो मेरी चेहरे पर, मेरी आदत है मुस्कुराने की, मुस्कुराने की, मुस्कुराने की, मुस्कुराने की, और हिम्मत ना हारी गुरु मैदान पर अभी तक, क्योंकि इस खिलाड़ी की आदत है गेंदबाजों से लड़ने की। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गया 34 34 रन। मैच कहां था देखिए कहां पहुंच गया। इसलिए तो कहता हूं क्रिकेट ऐसा रंग बदलता है ना, कभी कभी हमें घोड़े और गधे को भी पहचानना मुश्किल हो जाता है। क्या बढ़िया यहां पर मुकाबला खेलते हुए। ओहो, ये क्या हो गया, मामा ठाकुर, अरुण भी गया और सपना भी भाग गई और हैरी अंपायर भी भाग गए। धन्यवाद। नो बॉल है। चलिए यहाँ पर जो दर्शक हमारे सामने वो बैठ जाइए, अंपायर के सामने बैठिए, बैठिए। हाँ, नो बॉल, इसलिए तो कहा मामा ठाकुर, अरुण भी गया, सपना भी भाग गई। नो बॉल, फ्री हिट। अब शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा? डीजे वाले के साथ। ये बात अब दिल्ली तक जाएगी, क्योंकि टोटल की बात करेंगे 39 39 रन। क्या बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर योगेश वेंकर। एक समय तो मुझे लग रहा है यहाँ पर क्रिकेट नहीं खेला जा रहा है, लैला मजनू का पिक्चर लगा है क्या। कोई पत्थर से ना मारो मेरे दीवानों को। अंपायर थोड़ी सी डांस दिखाइए, ख्वाहिश हो रही है। ओहो, ये क्या हो गया, लैला के शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया। कहीं ये खराब फील्डिंग मैच से कर देना टाटा बाय बाय। चलिए, अंपायर देखिए रोबोट के जैसे आ रहे हैं। चलिए डीजे, एक दो गाना अंपायर के हिसाब से बजा दीजिए। भलाई देखिए, आयोजन करताओं का जो है सॉन्ग वो भी बजाइए, लेकिन अंपायर के लिए देखिए। इसके वाली जी देखिए, उनकी तरफ से हर छक्के के लिए 1000। क्या बढ़िया बल्लेबाजी। बता दिया भाई, मिटता नहीं मैं किसी दाग की तरह, हर वक्त जलता हूं अंगार की तरह। मेरा ही नाम योगेश वेंकर है गुरु, मेरी खेलने की अंदाज है MS धोनी की तरह। फिर से यहां पर हवाई फायर फील्डर हैं गेंद के नीचे, लेकिन जब तक गेंद को रोकते तब तक देखिए यहां से बल्लेबाज 1 रन आता हुआ। क्या बढ़िया बल्लेबाजी देखिए यहां पर। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर की समाप्ति के साथ टीम का स्कोर देखिए 44 रन। ओके ओमकार, tenniscricket.in कॅमेरामॅन आपण करतोय आता काही क्षणामध्ये या ठिकाणी। आणि आपल्या सोबतीनं आहेत सोनापाडा टीमचे कॅप्टन आणि नाणेफेकी करण्यासाठी कौसा गावातील एक युवा नेतृत्व सैनत भाऊ टकले आपल्या सोबतीनं आहेत। त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाणार आहे टॉस। सामना 4 ओव्हरचा असेल। मॅच बरोबरीत सुटली, सुपर ओव्हर। चेंडू कधी हरवला, फुटला, भिजला किंवा काही खराब झाला, शेवटच्या बॉल पर्यंत नवा बॉल मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल। तर आपण करतो टॉस आणि कॉल करतील कॅप्टन। टेल्स कॉल, हेड इट इज, म्हणजे टॉस जिंकलाय टीम वडवली ब च्या कॅप्टन संदेशनं। संदेश, टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण। अगदी संदेशची जर्नी सांगायची झाली तर 15 स्कॉटच्या मध्ये देखील नाव नव्हतं। आज कॅप्टन, एक संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं आणि जो संधीचं सोनं करतो असतो तो विजेता। आणि खरं तर विजेत्यांसाठी हे वडवली गाव ओळखलं जातं। काय अपेक्षा आहेत संघाकडनं? ही स्पर्धा जिंकू आम्ही। 4 ओव्हरची मॅच आहे आणि काय माइंडसेट आहे, कुठपर्यंत थांबवलं जावं बलाढ्य सोनापाडा संघाला? 40 पर्यंत रोखू आम्ही। कुणाकडनं जास्त अपेक्षा ठेवतोस त्या मॅच मध्ये? विशाल दादा, ऋतिक, कमलेश। सो बेस्ट ऑफ लक, एन्जॉय करा टुर्नामेंटला, चांगलं खेळा। आपल्या सोबत कॅप्टन जॉईन होतील ते म्हणजे सोनापाडाचे टॉस गमावलाय। 4 षटकांची मॅच आहे, किती महत्त्वाचा होता टॉस? टॉस नक्कीच महत्त्वाचा होता। आम्ही जिंकला असतं तर आम्ही नक्कीच फिल्डिंग केली असती। आता बॅटिंग करायची आहे, काय वाटतं किती टार्गेट सेट केलं जावं? कारण रात्रीचं क्रिकेट आहे आणि आता वेळ देखील फार झाली आहे, तर अशा कंडिशन्सला काय टार्गेट सेट व्हायला हवं जेणेकरून बॉलरसाठी बेनिफिट असेल? नक्कीच 50+ रन करायचा प्रयत्न करू। सो बेस्ट ऑफ लक बोथ द टीम, शो द गुड गेम। टॉस मधनं न्यूज अशी आहे, वडवलीनं जिंकला टॉस, निर्णय घेतला फिल्डिंगचा। मॅच देखील झाली सुरू। आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये। मात्र त्याआधी एक महत्त्वाचा निर्णय असा आहे की वडवली ब क्रिकेट संघाला 5 धावेसाठी पॅनलाइज करण्यात आलाय।
कारण तो संघ दिलेल्या वेळेपेक्षा थोडासा उशीर आलाय, त्यामुळे 5 धावेनं पॅनलाइज करण्यात आलाय वडवली ब क्रिकेट संघाला. ज्यावेळी सोनापाडा मैदानावरती उतरेल एका ओव्हरनंतर त्या रन्स त्यांच्या धावफलकावरती जोडला जातील. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स बाबू शाह. तो चलिए धन्यवाद ओमकार. रनों की हो रही है बरसात. देखिए यहाँ पर थामा डीजे टोटल की बात करेंगे. टोटल देखिए यहाँ से डीजे माफी चाहेंगे, थोड़ा रन बताना पर 48-48 रन. लेकिन यहाँ पर देखिए बात करेंगे इसके वैली से, देखिए इनकी तरफ से खास करके हर छक्के के लिए 1000 रुपया. देखिए यहाँ से गेंद की बात करेंगे, यहाँ पर 5 गेंद बचा है और क्या बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. कहते हैं ना फुटबॉल में गोल तक पहुंचने के लिए किक मारना पड़ता है और क्रिकेट में एक अच्छी टोटल तक पहुंचने के लिए 6 मारना पड़ता है. और देखिए चौके खाने के बाद बढ़िया वापसी. गेंदबाज देखिए मुकेश पहली गेंद में खाए चौके और उसके बाद देखिए वापसी. इसे कहते हैं भाई कान बड़ा होने से कोई बहरा नहीं होता और एकाक चौके छक्के खाने से कोई आशीष नेहरा नहीं होता, क्योंकि ये जमाना है बुमराह का और गुमराह करने की माहिर. तो चलिए गेंदबाज फिर से एक बार तैयार. और ये चलिए भाई यहाँ पर देखिए बहुत बढ़िया अच्छा रोल मॉडल निभाते हुए यहाँ पर भूषण पाटिल की बात करेंगे. बहुत बढ़िया बल्लेबाज हैं और टीम का देखिए टोटल जाकर पहुंच गया यहाँ पर अर्धशतक. देखिए यहाँ पर 50 रन है. क्या किसी ने सोचा था मैच ऐसा बनेगा, ग्रुप पानी में आग लगेगी और पत्थर पिघल जाएगा. क्या बढ़िया यहाँ पर. मैं कभी कभी तो मुझे लगता है कि नीम का पेड़ भी चंदन से कम नहीं और ये योगेश वेनकर MS धोनी से कम नहीं. क्या बढ़िया बल्लेबाजी उन्होंने दिखा दी. माही मार रहा है. ये चलिए भाई धोनी ये चीज नहीं करते हैं, लेकिन ये टेनिस बॉल है, करना जरूरी है. यहाँ पर कहते हैं ना जमाना डालडा घी का है, असली नहीं तो कभी कभी नकली भी खूब चलता है. रिवर्स से आया चौका. धन्यवाद ईशे. तो चलिए आपस में चल रही है कुछ चर्चा. योगेश वेनकर देखिए इनकी टाइटल सॉन्ग आपने सुना, लेकिन क्या बढ़िया इनिंग देखिए आज जोखिम इनिंग खेलते हुए. यादगार इनिंग से लंबे समय तक याद किया जाएगा. कितना रंग काला हो लेकिन वफादार होना चाहिए. इनिंग छोटा हो लेकिन यादगार होना चाहिए. यहाँ पर योगेश वेनकर का विकेट गिरता हुआ, लेकिन कहते हैं ना भाई मरने से पहले मैं अपना कर्जा चुका दूं. धन्यवाद डीजे. मुकेश की देखिए क्या कमाल की गेंदबाजी. विकेट के जड़ में गेंद रखा. योगेश वेनकर के लिए एक तालियां बजनी चाहिए. क्या शॉट सिलेक्शन था भाई. इसलिए तो कहता हूं अगर जिंदगी में योगेश वेनकर बनना है ना तो देर रात तक चैटिंग करने से बेहतर शॉट सिलेक्शन पर फोकस कीजिए. मैदान के हर तरफ देखिए चौके छक्के दागे. और उसके बाद देखिए मुकेश का क्या गेंद था. ताश का जोकर और बुमराह का यॉर्कर अक्सर मैच का रिजल्ट बदल देता है. और वो गेंद देखिए विकेट का जड़ में रखे. यहाँ पर बाहरी किनारा लिया और विकेट कीपर से देखिए कोई गलती नहीं. गेंद की बात करेंगे, गेंद कैसे बचाएं. अभी देखिए ओवर की आखिरी गेंद चाहेंगे अंतिम गेंद के पर उठाया गेंद को हवा में. गेंद है, फील्डर है गेंद के नीचे और बढ़िया कैच देखिए लेता हुआ. इससे कहते हैं सुबह का भूला अगर शाम को घर वापस आ जाए तो उसे भूला नहीं कहते. बढ़िया देखिए आखिरी 2 गेंद में वापसी करते हुए. धन्यवाद डीजे. तो चलिए यहाँ पर 55 रनों का टारगेट से कहते हैं ना आपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है. टेनिस क्रिकेट में कितना भी रन बना लो भाई, टेनिस क्रिकेट चौके छक्के का खेल है. और देर रात में देखिए 4 ओवर में अगर 55 का टारगेट रख देना थोड़ा मुश्किल रहेगा. लेकिन ओमकार जी कहते हैं ना रूठी हुई हसीना को जो मना ले उसे आशिक कहते हैं और हारी हुई बाजी को जो जीत दिलवा दे उसे बाजीगर कहते हैं. देखते हैं 55 रन कितना सुरक्षित रहेगा और कितना मुश्किल रहेगा. देखिए जब 2 वैक्सीन लेकर हम सुरक्षित नहीं है तो फिर ये 55 कितना सुरक्षित रहेगा.
ये सब सुनने के लिए चलेंगे क्या? बहुत बढ़िया। देखिए मीठी आवाज, कोयल की आवाज है। मैंने यही बात बताया, बॉलीवुड इंडस्ट्री में देखिए सुनील शेट्टी ने इतना यहाँ पर सुपर डुपर नहीं हुए जितनी हमारे ओमकार जी शेट्टी हुए, क्योंकि इनकी आवाज कोयल की जैसे रहती है। और इसलिए तो कहता हूँ, जिंदगी में बनना है तो कोयल बनो, तोता मत बनो। तोता दूसरे की भाषा बोलती है, जिंदगी भर कैद रहती है, और कोयल अपनी भाषा बोलती है, जिंदगी भर आवाज रहती है। चलेंगे यहाँ पर, लेकिन इस मैच के बाद देखिए ग्रामीण का और एक सेमीफाइनल मुकाबला खेला जाएगा। ओमकार जी टॉस बॉक्स पर निश्चित रूप से यहाँ पर ओडोली पॉवर टीम ने टॉस जीते हैं, निश्चित रूप से चलेंगे यहाँ पर ओमकार जी शेट्टी की तरफ। बहुत बढ़िया टारगेट है, दर्शक छोड़ना नहीं मैदान। ये तो टेलर है, पिक्चर अभी बाकी है, क्योंकि इसके बाद बात करेंगे यहाँ पर तालुका वाइज का एक सेमीफाइनल मुकाबला खेला जाएगा, ग्रामीण का एक खेला जाएगा, और उसके बाद 2 फाइनल मुकाबला खेला जाएगा। थँक्यू सो मच. बाबू शहा यांचा आवाज आपण ऐकत होता. कौसागाव चॅम्पियनशिप ट्रॉफी 2022 स्पर्धेची अंतिम रात्र. 7 मार्चला झाली सुरुवात, आणि आज या ठिकाणी आपण पाहिलं तर स्पर्धेचा शेवटचा दिवस, रात्रीचा खेळ. आणि मॅच विक्रोली ई-वॉर विक्रोली वर्सेस SK वॉरियर्स ही टीम तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळते. एका बाजूला नवी मुंबईचे तारे सितारे, तर दुसऱ्या बाजूला नेहमीच प्रतीक स्पोर्ट्स पुणे अर्थातच डिंगडॉंग या संघाच्या माध्यमातून ज्या स्टारकास्टला तुम्ही सातत्यानं पाहता, ती स्टारकास्ट तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे इंटर. निखिल जाधव आणि त्याच्या सोबतीनं विक्रोलीची जान, आणि या टीमचा फलंदाजी मधला बॅकबोन मंगेश वैती मैदानावरती इंटर झालाय. विक्रोली आज कौसागाव चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आली, त्यामध्ये फार प्रचंड मेहनत आहे रफीदभाई सुरमे यांची. आणि कारण सातत्यानं विक्रोलीचे जे सर्वेसर्वात अमोल म्हात्रे सर, त्यांच्या सोबतीनं जवळजवळ 1.5 ते 2 महिना संपर्कात होते रफीद सुरमे, आणि फायनली त्यांच्यावरती विश्वास ठेवून अमोल म्हात्रे सरांनी या टीमला या ठिकाणी इंटर केलं, आणि आम्ही दिलेलं आमंत्रण स्वीकारत ही टीम या मैदानावरती दाखल झाली. संघनायक गिरीश कोचरेकर, रोहित भालेराव सध्या बॉलची पाहणी या ठिकाणी करतात. या टीम मध्ये किडनी आहे, मात्र आज सध्या ती कुठेतरी धोकादायक वळणावरती टीम आहे. कारण 2 धक्के अगदी सुरुवातीला लागले. कृष्णा सातपुते नावाचं वादळ सुरू होईल असं प्रत्येकाला वाटत होतं, ते लवकर शांत झालं. मात्र अनेक वर्ष प्रतीक स्पोर्ट्स पुणे डिंगडॉंग अर्थातच आज जी टीम खेळती या मैदानावरती SK वॉरियर्स, या संघाला माहिती आहे की मैदानाच्या आतमध्ये अजूनही आपला फायटर जेट जाणं बाकी आहे, आणि तो फायटर जेट मैदानाच्या आत दाखल झाला. नाव त्याचं योगेश पेनकर, आणि अगदी त्याचं जे स्लोगन आहे, जर माझ्या संघाची परिस्थिती गंभीर, तिथे लढण्यासाठी योगेश पेनकर खंबीर. आणि अगदी ती बॅटिंग, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, ते नॉक त्याच्या बॅटमधनं आलं आणि एक फायटिंग टोटल सेट झालाय. अधिवादळ योगेश पेनकर नावाचा, आणि तदनंतर सुरुवात होणार का माहुलगाव कोळीवाडाचा लाडका मंगेश वैती, त्याच्या बॅटच्या वादळाची आशा अपेक्षा या मैदानावरती विक्रोलीचा प्रेक्षक राजा या ठिकाणी घेऊन आलाय. लेट यासीन अब्दुल लतीफ सुरमे स्टँड पॅक आहे. आमचं VIP डाईज फुल्ली पॅक आहे, आणि त्याच बरोबरीनं जर पाहिलं तर जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे मैदानाच्या चौफेर प्रेक्षक मॅच एन्जॉय करतात. मौलाना अब्दुल कलाम आझाद या स्टेडियम वरनं
जो भी दर्शक यहाँ से हमारे साथ जुड़ चुके हैं, आप सभी का दिल के गहराई से हम करते हैं इस्तेकबाल और शुक्रिया अदा करेंगे कि इतनी रात में भी आप इस टूर्नामेंट पे बहुत सारा ढेर सारा प्यार कर रहे हो। जीत की होड़ सब लगे रहते हैं, मगर संघर्ष भरी दौड़ में कोई हिस्सा नहीं लेना चाहता, लेकिन वहां पार्टिसिपेट करना होगा मंगेश वैती और बल्लेबाज निखिल जाधव को। गेम इज ऑन, मॅचला सुरुवात। पहिलाच बॉल ऑन साइडला आडव्या बॅटने खेळले, अगदी एक सिंगल मिळते आणि डावाची झाली आहे सुरुवात टीम ई वॉर विक्रोली संघाच्या। तेरा कठिन संघर्ष ही तुझे जिताएगा। ऊंची उड़ान को ऊंचा और लंबा अगर आपको बनाना है तो तेरे मंजिलों को तुझे ही तेरे करीब लाना होगा। बॉल तैयार, शॉर्ट ऑफ लेन ओव्हर द बॉलर हेड, समोर लॉंग ऑफ न क्षेत्ररक्षक फार वेगाने आलेत आणि अजून एक सिंगल ऍड होती आहे फलंदाज निखिलच्या बॅटमधनं। दोन्ही फलंदाजांचं अकाउंट झालं ओपन। सुनील गावस्कर सर नेहमी म्हणतात ज्यावेळी डावाची सुरुवात सिंगल न होते एक वेगळा कॉन्फिडंट लेवल मिळतो। दोन बॉल वरती आलेत, 2 धावा, 2 सिंगल्स आणि बॉलिंग ट्रॅक वरती जर तुम्ही पाहिलं तर नवी मुंबई दारावे एक्सप्रेस 1T1 री मचिंद्र स्मृती दारावेचा हा एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज विकी भोईर। नेहमीच त्याच्या वेगाचा बोलबाला टेनिस बॉल क्रिकेट जगताना पाहिलाय। आता मंगेश वैती त्याला उत्तर देणार का? यस, अलय प्रति उत्तर, टीट फॉर टॅट। बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार। त्यांच्याकडनं 500 नुकतीच बिर्याणी खाल्ली ना, त्याच्यामुळे बिर्याणीचा अगदी स्वाद पोटावरतीच होता। आणि मुंब्रा कवसाची बिर्याणी म्हटली तर मोस्ट पॉप्युलर, त्यासाठीच ओळखला जातो हा परिसर। ऑन साइडला अजून एक मोठा फटका, उंच हवेत आहे, लांबी नाहीये, फलंदाज होतील बाद मंगेश वैती। अगदी हे सॉन्ग आहे ना, रातोरात एका गरीबाला सेलिब्रिटी बनवणारा राहिला। अगदी त्यानं अगदी आपल्या मार्केटिंगसाठी हे सॉन्ग बनवलं आणि अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरती अगदी त्याच रिदम मध्ये त्याच चालीमध्ये हे सॉन्ग सातत्यानं तुम्हाला ऐकायला मिळतं। ते सॉन्ग जर तुम्ही पूर्ण डीपली ऐकलं तर सगळ्या गोष्टींचा अर्थ तुम्हाला समजून जाईल। मंगेश वैतीच्या बॅटमधनं षटकार आला, तदनंतर प्रत्युत्तर दिलं विकी भोईरनं। मड विकेटला टिपला गेला जेल, कठिन परिस्थितियों से संघर्ष कर तू लड़ता रह, हर मुश्किलों को यूं ही सहकर तू आगे बढ़ता रह। षटकार आल्यानंतर ते प्रत्युत्तर तर गरजेचंच होतं आणि अगदी मिडॉनला तुम्ही पाहिलं तर नवी मुंबईच्या क्रिकेटला एक वेगळं वळण आणि एक वेगळी दिशा देणारा नाव मॅग्निफिसंट नवी मुंबईचा कॅप्टन यश बिशा लायन्सचा कॅप्टन ज्यानं 10PL गाजवली। नवी मुंबई तुर्भे गावाच्या क्रिकेटचा कोहिनूर भूषण पाटील चर्चा करत होता विकी भोईर सोबत। वेगाचा बोलबाला विकीच्या राहणार आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल। एक्स्ट्रा रन मिळेल, नो आर्ग्युमेंट विथ अंपायर। अगदी डोक्याच्या वरनं जर बॉल फ्लाय झालाय तर अंपायरनं व्हाईट बॉल दिलाय आणि अगदी स्क्वेअर लेगच्या अंपायरचं जे मत होतं ते अगदी ठाम आणि एक्स्ट्रा रन या ठिकाणी मिळणार। नंबर 3 वरती न्यू बॅटर इंटर झालाय श्रेयस इंदुलकर, बस बॅट्समन ऑफ द 10PL। अगदी शारजा इंटरनॅशनल स्टेडियम वरती दूरच दूर आणि लांबच लांब षटकार आपण पाहिले। शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवरचा एक फार मोठा किस्सा होता, साई शेलार अगदी त्या मैदानाच्या बाहेर षटकार मारला आणि त्यानंतर जे सेलिब्रेशन होतं त्याचं चर्चेत राहिलं आणि याच मैदानावरती साई आणि जितू त्यांच्या बॅटमधनं तालुका क्रिकेटमध्ये 100 रन्स आपण पाहिले। स्वर्गीय शिवाजी दादा शेलार या टीमसाठी खेळताना फटका चांगला, क्लासिकल स्ट्रोक, डीप बॅकवर्ड पॉइंट आणि गलीमध्ये जो गॅप होता तिथनं बॉल चाललाय सीमा पार। श्रेयस इंदुलकरच्या बॅटचा
हा क्लास चौकार. या चौकारांना कमबॅक झालाय, म्हणजेच ज्या फटक्याची गरज होती तो फटका आलाय. 1 फॉर दी ओव्हर हा कॉल देखील गोलंदाजाला करण्यात आलाय. त्यामुळे आता बाउन्सर हा विकल्प कुठेतरी थांबलाय विकीसाठी. आता वेग घ्या, आता वेग घ्या, फुल्लर लेंथ अगदी समोरून विकी भोईच्या वेगाचा राहिला बोलबाला. 1 ओव्हर टाकत असताना धावा खर्च केला त्याने. या षटकामध्ये 13 विकेट्स त्याला मिळाली, एक जी या मॅच मध्ये फार महत्वाची होती. कारण टार्गेट जर पाहिलं तर फारसं मोठं सेट झालंय आणि लक्ष या मॅच मध्ये 55चं आणि पहिल्या षटकामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळाले 13, म्हणजे काहीशी मागे पडली आहे. आपण जास्त म्हणू शकत नाही आहोत, काहीसा मागे पडलाय फलंदाजी करणारा ई वॉर विक्रोलियन्स हा संघ. आणि या मैदानावरती धावा कधीही बनतात. मागच्या मॅच मध्ये 1 बॉल 3 रनची गरज होती. चौकाराला मयूर दातीलकरच्या बॅटमधनं टीम M3 कॉन्ग्रेट मुंब्रा ही पुढच्या फेरीमध्ये दाखल झाली. ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर 35 धावा रोखल्या गावदेवी क्रिकेट क्लब खाडीनं आणि ती टीम फायनल मध्ये इंटर झाली. आणि खाडी सोबत कोण खेळणार त्यासाठी वाट पाहावी लागेल पुढच्या लढतीची. कल्याण डोंबिवली क्रिकेट मधली एक पारंपरिक लढाई तुम्हाला पाहायला मिळेल आणि ती लढाई असणारा चेंज गेम वडवली ब आणि त्यांना फाईट करणारी जी टीम आहे ती तुम्हाला पाहायला मिळेल गावदेवी RM11 सोनापाडा. एका षटकाचा खेळ संपन्न झाला, रन झाले 13. जितनी संघर्षशील तेरी लढाई होगी, हर मुकाम पे तेरी उतनी ही बड़ाई होगी. आणि मॅच इथनं जो जिंकेल तो व्यावसायिक क्रिकेटच्या फॉर्मॅट मधनं अंतिम टप्प्यात जाऊन पोहोचेल आणि गावदेवी गावठाण तालुका क्रिकेट मधनं त्या टीमचा संघर्ष अजूनही बाकी आहे. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, इनटू द प्लॉट अँड आउट ऑफ द स्लॉट, सिक्सर. थँक्यू डीजे. अगदी हे सॉन्ग देखील तुम्हाला चार्जअप करून जात आहे. डीजे मास्टर क्रिकेट विथ म्युझिक आनंद आपल्याला देत आणि फलंदाजीचा आनंद देखील मिळतोय. यावी लाईन चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहिलं तर अजून एक नवी मुंबईचा सितारा धीरज भोईर हा देखील धारावे या संघासाठी ग्रामीण क्रिकेट खेळतो. आणि धारावे म्हटलं की सचिन नाईक अगदी त्याच्यापासून या गावाचं क्रिकेट सुरू होतं. वन ऑफ द ग्रेट सक्सेसफुल कॅप्टन फ्रॉम ग्रामीण टेनिस क्रिकेट बॉल वर. धीरज भोई तयार. धाव फलकावरती धावा 19. यावी फटका मिस्टामिंग फटका फसलाय, कॅच सुटली आहे आणि जीवनदान मिळालंय फलंदाज निखिल जाधवला. या सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकेल 2-0. प्रत्येकी ओव्हर्स मध्ये 14च्या सरासरीने धावगती या मॅच मध्ये बनवायची आहे. 18 बॉल 42 रनची गरज आहे. 55 रनचं टार्गेट समोर असताना पहिल्या षटकामध्ये धावा तर फारशा चांगल्या झाले 13. मग मंगेश वैती जी फार गोल्डन विकेट होती ती मिळाली टीम इराकी एसके वॉरियर्सला. आणि गोलंदाज विकी भोईरला. बॉल तयार धीरज समोर श्रेयस इंदुलकर आणि लाईन यावेळी ऑफ स्टिकच्या रिटर्न किटच्या बाहेर आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. हे हार नाही आहे, बस थोडीशी थकावट आहे. अरे संघर्ष बनती है, हर सफलता की बनावट है. आणि तो संघर्ष या मैदानावरती पाहायचा प्रत्येकाला अनुभवायचा आहे. क्रिकेटचा थर्रार आणि तो थर्रार विक्रोली विरुद्ध तुम्हाला पाहायला मिळतोय टीम इराकी एसके वॉरियर्स. चांगला बॉल आहे, वाईड यॉर्कर बॅकलिपला खाली आणलं, हलक्यातनं सन्मान दिला, ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर देखील त्याच वेगाने आले. मिळती आहे या ठिकाणी एक सिंगल. जिंदगी डूबती है नैया पार लगाएगा, तेरे आज का कड़ा संघर्ष तेरे जीवन के हर सपनों को साकार बनाएगा. आणि स्वप्न जर तुम्हाला सत्यामध्ये साकारायची आहेत तर गॉड ऑफ क्रिकेट विक्रमादित्य भारतरत्न सचिन रमेश सरांचं एक वाक्य, डोंट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू. डेफिनेटली बॉल हवेत, डाऊन दी बॉल, फ्लाइंग स्लीपचा फिल्डर टिपलाय झेल, संपलाय निखिल जाधवचा खेळ आणि धक्का लागलाय दुसरा विक्रोलियन्सला.
थँक्यू डीजे. न्यू बॅटर इस्तियाक शेख. अगदी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवणारा खेळाडू आज दाखल झालाय. तो म्हणजेच कौसागाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 मध्ये नजीरबाई भुंबेरे. अगदी आपण पाहिलं तर या टुर्नामेंटमध्ये ना युथ ऑफ कौसा आणि त्याचबरोबरीनं आणखी ग्रुप या सगळ्यांचं फार मोठं योगदान आहे. खरं तर चर्चा हीच सगळी काही सुरू होती की रफीद शेखनं पाऊल टाकलंय आणि नजीरभाईनी जैदभाईनी त्याला साथ दिली आहे. या सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळतील का? मग आज जे करून दाखवलं ना या NK ग्रुप कौसानं ते कौतुकास्पद आहे. टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉटवरनं चेंडू उसळी घेतोय, जातोय निर्धाव आणि धीरज भोईरनं आता दबाव बनवलाय. विकी भोईच्या षटकामध्ये 13 आल्या. या षटकामध्ये एक षटका जरूर आला, मात्र शांत देखील ठेवलं निखिल जाधवला धीरज भोईरनं. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आफ्टर 2 ओव्हर्स इम्रान भाई 22 धावफलकावरती धावा. म्हणजेच आता जिंकण्यासाठी 8 विकेट हातामध्ये आहेत आणि धावा करायच्यात. येणारे 12 बॉल आणि 33. क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत जिंकणार कोण हरणार कोण याच्यावरती चर्चा तर होतच राहणार. अनेक सारे प्रेडिक्शन मैदानावरती सातत्यानं सुरू राहतील. आता मॅच जिंकेल कोण याचं उत्तर फक्त आणि फक्त या मैच शेवटचा बॉल आपल्याला देताना दिसेल. आपने आपको ये मत बताओ कि आपको तकलीफें कितनी बड़ी है. आपने आपको ये मत बताओ कि आपको तकलीफें कितनी बड़ी है, लेकिन अपने तकलीफों को ये जरूर बताओ कि आप कितने बड़े लीडर हो और आपके सपने कितने बड़े हैं. ड्रीम बिग, वर्क हार्ड आणि आज तुमच्या स्वप्नांना देखील सांगा मेक इट लार्ज बेबे, मेक इट लार्ज. और असफलता और कायरता आपको बुला रही है. असफलता और कायरता अगर आपको बुला रही है तो उन सबको भी बताओ वो बुलाती है मगर जाने का नहीं. 12 बॉल 33 रनची गरज आहे. ऑल द बेस्ट बोथ द टीम. कोण जिंकेल मॅच? इवॉर विक्रोलियन्स त्यांच्या नावामध्ये संघर्षानं भरलेलं टेनिस बॉल क्रिकेट जगताचं फार मोठं पुस्तक आहे. त्या पुस्तकातली काही पानं उलटावी लागतील तर दुसऱ्या बाजूला नुकतीच झालेली नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप ट्रॉफी अगदी इथनं खार्डीगाव फारसं दूर नाही आहे. ते सगळं मैदान, तिथला क्राऊड, त्या स्पर्धेचे प्रणेते, गावदेवी क्रिकेट क्लब खार्डीचे आयोजक सगळे साक्षीदार आहेत की ती टुर्नामेंट गाजवली याच संघानं. आणि त्या टीमचा कॅप्टन यशस्वी, पूर्ण जगातील टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक सगळ्यात सक्सेसफुल कॅप्टन योगेश पेनकर देखील मैदानाच्या आत आहे. ते विसरल कसं चालेल की आज घाऱ्यानं हे मैदान गाजवलं नाही तर दणानून सोडलंय योगेश पेनकर नावानं हे मैदान. पहिलाच बॉल फटका चाललाय मिड विकेटला अलॉंग दी कार्पेट. एक सिंगल मिळेल. अलॉंग दी कार्पेट तुम्ही जेवढा प्रवास कराल ना तर मी म्हणेल तुमच्यासाठी विजयाची दिल्ली फार दूर आहे. आणि इथनं जर तुम्ही हवाई मार्गाने अर्थातच एअर स्ट्राईक करताय, मोठे फटके चौकार षटकार येत आहेत तर हा सामना बनेल. मजा येईल या मॅचला क्योंकि कामयाबी का एक जुनून होना चाहिए. फिर मुसीबतों की क्या औकात जो आपको हरा सके. अगदी ते कमबॅक, ते पुनरागमन या ठिकाणी विक्रोली करेल का? विक्रोली म्हटलं की अगदी लगेचच होटावरती नाव येतं अमोल म्हात्रे सरांचं. ज्यावेळी कोरोनाच्या 3ऱ्या लाटेमुळे क्रिकेट काही का थांबलं त्यावेळी त्यांनी जे स्ट्रगल टेनिस बॉल क्रिकेट विश्वासाठी केलं ते देखील कौतुकास्पद होतं. ते देखील टेनिस बॉल क्रिकेट विश्व अमोल म्हात्रे सर कदापि विसरणार नाही. आणि आम्ही सगळेच ऋणी आहोत तुम्हा सगळ्या लेजंडरी क्रिकेटरचे. अमोल म्हात्रे, ऋषीदादा वैद्य, ओंकार देसाई, ही मुंबई क्रिकेटमधली अशी काही नावं आहेत ना की या नावांनी टेनिस बॉल क्रिकेटचा चेहरा मोहरा देखील बदलून टाकलाय. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं अंपाचा इशारा अजून एक मेल. 1+1 व्हाईट बॉलची ही शैली तुम्हाला पाहायला मिळते हॅरी सरांची. 1+1 आणि 2 धावेच्या मदतीनं धाव फलक 25. अजूनही 30 धावेचा प्रवास बाकी आहे. आणि 3 बॉल 3 षटकार जर आले जैद बुबेरे त्यांच्याकडून कॅश प्राइज आहे फलंदाजासाठी 2000 रुपयाचा. मग ते षटकार येणार कधी हा प्रश्न या ठिकाणी प्रत्येकाला पडलाय कारण सिंगल डबल येते. आता स्ट्रायकर इनला आला इस्तियाक शेख. अनहोनी को होनी अगदी त्यानं करून दाखवलंय अशक्य गोष्टीला शक्य. 6 बॉलमध्ये 30, 3 बॉलमध्ये फिनिश केल्या. आता तर या ठिकाणी करायच्यात 9 बॉलमध्ये 29 बनवू शकतील
कठीण नाहीये. 10 बॉल 29. लाईन चांगली आहे. अपील देखील झालं. अंपायर्सकडे दाद मागितली गेली. अपिलामध्ये गाफील आणि त्यामध्ये 1 रन बनवण्यात आली आहे. म्हणजे लक्ष लेगबाईटच्या मदतीनं काहीसं सोपं जरूर होईल, मात्र कठीण तितकंच जास्त. आणि या सिंगलच्या मदतीनं स्कोर जाऊन पोहोचलाय 27. अजूनही 28 धावेचा एक फार मोठा प्रवास बाकी आहे. आणि एखादा मोठा फटका आला तर इथं मॅच ऑन व्हायला वेळ लागणार नाही. मात्र जर आता मैदानावरच्या कंडिशन्स आपण पाहिल्या तर अगदी क्लायमेट पूर्ण शांत झालंय. वातावरण दमट आहे. फिल्डिंग करणं देखील कदाचित थोडंसं डिफिकल्ट जाईल. अगदी इंटरनॅशनल फोकस मैदानावरती आहेत. व्हाईट फ्लडलाईट आहे. मात्र तरी देखील आपण पाहिलं तर थंडीचे दिवस आहेत. काहीसं मैदानावरती आता धुकं पसरत चाललंय. धुकं अगदी दाट होत चाललंय. मात्र धुकं देखील तुम्हाला एक गोष्ट तर नक्कीच सांगतं, सकाळी लवकर उठाल, अगदी बाईकची स्टार्टर जशी तुम्ही बाईक पुढे घेऊन जाल आणि जसा जसा तुम्ही पुढे जाण्याचा एक धाडस दाखवता, पुढचा रस्ता आपोआप मोकळा होत जातो. अगदी ते करायचंय प्रत्येकी आज प्लेयरला. कारण इथनं 2 ड्रीम बाईक्स वाट पाहतात. एक ग्रामीण क्रिकेटसाठी ज्या 16 टीम्सला मी इन्व्हाइट केलं. तालुका निया गटातनं 8 संघ, शहरी क्रिकेटमधनं आपण पाहिलं 8 संघ, अशा त्या 16 मधनं एक प्लेयर आपली ड्रीम बाईक या ठिकाणी आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो. तालुकास्तरीय विरुद्ध व्यावसायिक अशी तुम्हाला फायनल पाहायला मिळेल. आणि ग्रामीणच्या फायनलमध्ये इंटर झाली ऑलरेडी टीम गावदेवी क्रिकेट क्लब खाडी, त्यांच्यासोबत वडवली ब की सोनापाडा हा पुढचा सामना मैदानावरती रंगेल. स्टे ट्यून विथ अस. आजची रात्र इथे कुणाला झोप लागणार नाही. असंही मुंब्रा आणि कौसा कुठे लवकर झोपतं. लाईन चेक करावी लागेल. अगदी हा बॉल अतिशय सुंदर आहे. आणि फायनली अंपायरचा इशारा आलाय व्हाईट बॉल. व्हाईट बॉल साठी कोणताही थर्ड अंपायर नाहीये. एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रा रनच्या मदतीनं फलक पुढे सरकेल. टीमची टोटल 28. अजूनही 27चा प्रवास या ठिकाणी बाकी आहे. एक खेळाडू डीप मध्ये कवसला. एक तुम्हाला पाहायला मिळतो लॉंग ऑफ. ऑन साइडला 3 फिल्डर आहेत. लॉंग ऑन मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. आणि 38 सर्कल मध्ये एक फर्स्ट स्लीप आहे, एक गली आणि एक पॉइंट आणि फाईन लेग सर्कलच्या आत फ्लाइंग स्लीप त्याला आपण म्हणू शकतो. यष्टी रक्षकाच्या डावा बाजूला अलॉंग दी कार्पेट बॉल जाईल डीप मध्ये. लॉंग ऑफला फील्ड त्या ठिकाणी तैनात. मॅच आता डिफिकल्ट होत चालली आहे, कठीण होत चालला हा सामना. कारण जी फटकेबाजी केली ना योगेश पेनकरनं मैदानाच्या आतमध्ये येऊन, ज्यावेळी संघ जवळजवळ आपण पाहिला तर अर्धा गारज झाला. त्यावेळी त्यानं सांगितलं, आई जब बारी उसकी तब आधा किल्ला ढेर था, अरे काप रहते विपक्षी तब भी, क्योंकि जिंदा मैदान के अंदर योगेश पेनकर नाम का शेर था. आणि घाऱ्यानं तुफानी फटकेबाजी केली. टार्गेट 55चं मिळालं. आता डिंगडॉंगच्या बॉलच थांबत नाहीयेत. अर्थातच टीम SK वॉरियर्स हा संघ इन ऍक्शन. एक सिंगल अजून ऍड होईल आणि या सिंगलच्या मदतीनं स्कोर जाऊन पोहोचलाय तब्बल 17 बॉलचा खेळ संपन्न झाल्यानंतर 3-0. अजूनही 7 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी रन्स आवश्यक आहेत, त्या म्हणजे 25. कॉमेंट्री बॉक्समध्ये आज आम्हाला सकाळी दशरथ पाटील आणि त्याचबरोबरीनं प्रदीप विचारे जे रेडिओ जॉकी देखील राहिलेत त्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं. रोशन पाटील आमचे बंधुतुल्य मित्र अतिशय चांगली साथ देतात. बाबूशाह यांचा आवाज तुम्ही ऐकताय. आणि काही क्षणात ग्रामीणचे सेमीफायनल येणार आहे. हा बॉल महत्वाचा होता. फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी जातो चेंडू निर्धाव आणि लक्ष जातं फार दूर. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 25 धावेची आवश्यकता. स्पीडअप करायचं घाऱ्या. जास्त वेग घेऊ नका योगेश दादा. लक्ष सुद्धा कॅप्टन टीम SK वॉरियर्सचे. 6 चेंडू 25 रन. इस्तियाक शेख स्ट्रायकर इनला येणार आहे. त्यामुळे मैदान मोहित सोडू नका. हा तोच खेळाडू आहे ज्यांना रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये 6 बॉल 30 रनची गरज असताना अर्ध्या ओव्हरमध्ये मॅच संपवली होती. आज पुन्हा एकदा तो कारनामा केला जाईल का? तो दिवस वेगळा होता, ते मैदान वेगळं होतं, ती रात्र वेगळी होती, ही रात्र वेगळी आहे, खेळपट्टी वेगळी आहे, सामना वेगळा आहे. फलंदाज मात्र तोच आहे ना, इस्तियाक शेख करू शकतो. त्याला देखील म्हणावं लागेल आय कॅन डू इट. जर अशा चेस तुम्ही करताय तर इम्रान सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये मोठा फटका येणं फार गरजेचं. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये कमीत कमी 10 रन्स येणं गरजेचं असेल. तर मगाशी ज्या न्यूज गेल्या त्या आता लगेचच आलेत. फोकस कायनात
आणि पेपर देखील गरम आहे आणि न्यूज देखील गरम. आणि मॅच देखील गरम आहे. पहिलाच बॉल चाललाय आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय तुकाराम कुंजे. या खेळाडूला पाहताना ना एक वेगळाच आनंद मिळतो. महाराज या नावामध्ये अनेक वर्षाचा संघर्ष आहे. प्रतीक स्पोर्ट्स पुणे डिंगडॉंग या नावासाठी. मात्र मागचे काही दिवस जर आपण पाहिलं तर संघातनं कुठेतरी संधी कमी मिळत होती. मात्र आज जर आपण पाहिलं तर महाराजनं सांगून दिलाय एक्सपिरियन्स ॲज अ गुड टीचर. अनुभव त्याच्याकडे काय आणि त्या अनुभवातनं तो काय करू शकतो. इस्तियाकचा हा फटका जाणारा बॉल लॉन्ग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धूप अभी जिंदा, शाम अभी जिंदा, रात अभी जिंदा, मुकाबला अभी खत्म नहीं हुआ क्योंकि मैदान के अंदर टीम विक्रोलियंस विक्रोली का शेर इस्तियाक शेख अभी जिंदा. व्हाट अ शॉट. थँक्यू डीजे. तर आजच्या सकाळच्या वृत्तपत्राची हेडलाईन तुम्हाला पाहायला मिळेल. नासिर खान बुबेरे ने किया कौसा गांव का नाम रोशन, रखा आज तक का सबसे बड़ा क्रिकेट टूर्नामेंट. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो आपल्या नासिर खान बुबेरे साहेबांसाठी. षटकार आला आणि तदनंतर कमबॅक झालं. म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर डिफिकल्टीज वाढत चाललेत. आणि या टूर्नामेंटमध्ये जर आपण पाहिलं तर खाली देखील एक टैगलाइन है, कौसा गांव के लोगों ने एकजुट होकर नासिर खान बुबेरे के साथ खड़े नजर आए, कंधे से कंधा मिलाकर नासिर खान बुबेरे का दिल बाग बाग हो गया, आने वाले वक्त में हर एक प्रोग्राम करने में हौसला अफजाई मिली. शुक्रिया फोकस कायनात का. ऐसे ही आप काम करते रहिए तो पूरी मुमरा कौसा की जो पब्लिक है आपको प्यार भी देगी और आपको साथ भी देगी. आता मॅच क्लोज. आता सामना अगदी टर्न होत चाललाय. आता ओव्हरथ्रो काही चमत्कार मॅजिक या ठिकाणी करेल का. 2 धावा मिळालेत. 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती जर आपण पाहिलं तर धावा जाऊन पोहोचलेत 41 41. इमरान सुरमे भाईजान का आगमन हो चुका है तो आइए आपका इस्तेकबाल है. इमरान भाई जो है कि कॉरपोरेटर है, नगर सेवक है, तो आइए इमरान भाईजान आपका भी हम दिल से शुक्रिया अदा करेंगे क्योंकि आपने भी बहुत बड़ा सपोर्ट यहाँ से किया यूथ कौसा और इनके ग्रुप को. और हमारे नासिर भाई के ऊपर जो प्यार था वो पहले दिन से आखिरी रात तक देखने को मिला. ये सबसे बड़ी बात इमरान भाई के लिए हम ज़रूर कहेंगे क्योंकि प्यार मोहब्बत 2 चीज़ें बहुत ही कम मिलती है और जिनको मिलती है वो नाम है नासिर भाई बुबेरे. तर सामना जिंकलाय टीम अस्क्या वॉरियर्स टीमनं आणि ती टीम इंटर झाली आहे शहरी क्रिकेटमधनं फायनलमध्ये आणि तालुकास्तरीयची सेमीफायनल बाकी आहे. M3 कॉन्क्रीट मुंब्रा विरुद्ध गावदेवी गावठाण त्यांच्यातून इंटर होईल एक टीम या संघाच्या विरुद्ध फायनलच्या लढतीमध्ये. तर कुठेही जाऊ नका, अजूनही मोठ्या 2 मॅचेस आपल्या भेटीस येतील. एक सोनापाडा वडवली ब विरुद्ध M3 कॉन्क्रीट. तदनंतर आपण पाहणार आहात गावदेवी गावठाणमध्ये आणि सोनापाडा वडवली यांच्यामध्ये जी फाईट आहे ती आता काही क्षणात सुरू होईल. तर मैदान खाली करायचं, मैदान खाली करायचं. या सामन्याचा जो मॅन ऑफ द मॅच आहे तो आहे योगेश पेनकर. घाऱ्या ठरलाय मॅन ऑफ दी मॅच. 12 बॉल 36. थैंक यू ओमकार जी. अब मैं गुजारिश करता हूँ जनाब अजीज शेख साहब, हमारे कौसा के नगर सेवक उर्फ अजीज बाटा साहब से गुजारिश करता हूँ कि यहाँ तशरीफ़ लाए. और मैं हमारे कौसा गांव चैंपियंस ट्रॉफी 2022 सीज़न 1 के ऑर्गेनाइजर जनाब नासिर खान मोहिद्दीन बुबेरे साहब से गुजारिश करता हूँ कि उनका सत्कार करें. तर एक अजीम खान पारितोषिक बुबेरे होतं साहब आप भी तशरीफ लाइए. कुरेशी बिरादरी यांच्याकडून आमच्या अंपासाठी 500चं ते देखील आम्ही हिरामण खरकर यांच्यापर्यंत पोहोचवलंय. थँक्यू.